श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय. लीळा नंबर 595चा उर्वरित भाग. सर्व पुरुष जनावे तिळ खाई जे तिळा इथुनी भूकच आहे. माईन भट्टांनी विचारले, जीजी महात्म्याने कोणकोणत्या वर्णात भिक्षा घ्यावी? सर्वज्ञ म्हणाले, चातुर्वर्णे चोरद भक्ष्यम या शास्त्राशी अनुसरी जे शोचाचारण शोध येत मध्य मास मतद्रव्यम योगी नैवे कंदा भजेत म्हणजे शाकाहार घ्यावा. द्रव्य मिळविण्याचा कोणताच उद्यम करू नये, निर्वेशनी असावे. मग माईन भट्टांनी विचारले, जीजी कोणत्या घरी जाऊ नये? सर्वज्ञ म्हणाले, सारविला उंबरा देखोनी साऊ मेया न वंचावे. तरी महात्म्याने आणखीन कोणत्या निषेध टाळावा? महात्म्याने पूजा पुरस्कारून स्वीकारावे, सुती पर वैराग्य न करावे. हो जी. माईन भट्टाने विचारले, जीजी वैराग्याचे कोणते लक्षण असते? सर्वज्ञ म्हणाले, या मूत्र फलो भोगा विरागो वैराग्यम. माईन भट्ट म्हणाले, जीजी असन्निधानात आपल्या आज्ञेप्रमाणे संन्यास घेतल्यानंतर त्या संन्यासी पुरुषाने कुणाचे अनुकरण करावे, अर्थात कुणाच्या मार्गदर्शनाप्रमाणे वागावे? तेव्हा सर्वज्ञ म्हणाले, गुरुर नुगतत्वे. तेव्हा भट्टोबास म्हणाले, जीजी श्रुती वचनाने संन्यास घेऊन श्रवण केल्यावर गुरुजवळ अनुषंगिक वर्तावे, त्यापेक्षा त्याने निरालंबी का वागू नये? सर्वज्ञ म्हणाले, वानऱ्या तुम्ही म्हणत असा तसेच आहे, परंतु पुरुषास निरालंबी एकलेया काढू शेपवेना. श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय.